अर्थशास्त्राचे जनक म्हणजे ॲडम स्मिथ. 18व्या शतकात अर्थशास्त्रात मोठंच काहीतरी घडणार होतं. इसवी सन 1776 वर्ष उजाडलं. तिकडे अमेरिकन स्वातंत्र्य लढा सुरू होता. युरोपियन औद्योगिक क्रांती ऐन उंबरठ्यावर होती. फ्रेंच राज्यक्रांती सुरू होणार होती. स्कॉटिश असलेल्या ॲडम स्मिथ या अर्थतज्ज्ञाने वेल्थ ऑफ नेशन्स हा अर्थशास्त्राचा जगप्रसिद्ध ग्रंथ प्रकाशित केला. वेल्थ ऑफ नेशन्स. औद्योगिक क्रांतीने निर्मिलेल्या भांडवलशाहीतील बाजारपेठेची सर्व समीकरणे त्याने या पुस्तकात मांडून दाखवली आहेत. भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यवस्थेचा त्याने पुरस्कार केलेला आहे. आधीच्या व्यापारवादांविरुद्ध तो विरुद्ध होता. बाजारपेठेतील घटकावर कुठलेही नियंत्रण ठेवू नये असे तो म्हणत असे. या घटकावर बाजाराचं स्वतः नियंत्रण ठेवत असतो. म्हणजे बाजारच स्वतः नियंत्रण ठेवत असतो. जणू काही बाजाराला स्वतःचा एक अदृश्य हात म्हणजे इनविजिबल हँड असतो असा सिद्धांत ॲडम स्मिथने मांडला. तर यानंतर बरेचसे थॉमस माल्थस, जॉन बाप्टिस्टचे, देन डेव्हिड रिकार्डो ह्यांच्या सगळ्या गोष्टी आल्या. पण तज्ज्ञ जे आहेत ॲडम स्मिथ यांच्याबद्दल बोललं तर फ्रान्सला जेव्हा ते म्हणजे इंग्लंड वगैरे असा प्रवास करत होते, त्याच्यानंतर ते जेव्हा